अरे कहाँ है भाई, पहले करो ज्वाइन। सगळ्यांनी आपला ऑडिओ बंद ठेवायचं बरं का. तो बाहेर चालला, लक्षात घ्या. प्रत्येकाने आपला ऑडिओ बंद ठेवायचा आहे. आले का मुलं? या जरा लवकर या, फास्ट. चला लवकर फास्ट या. आले का लवकर मुलं? लवकर या जरा. आणि सगळ्यांनी आपला ऑडिओ पण ठेवायचे याच्यामध्ये. कोणाचे ऑडिओ मला टेन्शन व्हायचं. एकच मिनिटात लेक्चर सुरू होईल, जरा लवकर या, फास्ट. सर काल झालेले 2 एक्झाम्पल परत घ्या ना. आजचे का? हो सर. ठीक. कोणतं 2 एक्झाम्पल सांगायचे ते सांगा मला. एक्झाम्पल नंबर कोणता? नंबर सांगा मला. नंबर सांगा. सर 8 आणि 10. 8 आणि 10 का? दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये ना? दुसरी एक्सरसाइज करणार आपण? दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये 8 आणि 10 मध्ये ना? बरोबर आहे का? पहिल्यातला 8वा का? हा सर काल झालेले ना, पहिल्यातला 8वा आणि 10वा. बरं ठीक आहे, चालतं. ठीक आहे. तुमच्या गोष्टीला माहिती आहे याचं काय समजा ना. पी कंडिशनल, क्यू कंडिशनल, बाय कंडिशनल,
P and Q कंडिशनल आर. हाच ना, बरोबर आहे का? हा सांगायचा ना. हो सर. ओके चला बघा मग. तर 3 स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला 3 स्टेटमेंट घ्यावं लागेल. पहिल्याच्या 4 ट्रू 4 फॉल्स, दुसऱ्याच्या मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, अगेन 2 ट्रू आणि 2 फॉल्स. याच्यात जर पाहिलं तर अल्टरनेटली एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स आणि एक ट्रू एक फॉल्स. लाईक दॅट. तर सर्वात पहिले आपल्याला घ्यावं लागेल इकडच्या साईडला क्यू कंडिशनल आर. क्यू कंडिशनल कंडिशनचा नियम सगळ्यांना माहिती आहे. कंडिशन मध्ये काय असतो, पहिला ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स. बाकी सगळे केस ट्रू आहे बघा. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, नंतर ट्रू ट्रू ट्रू. आता बघा पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, नंतर ट्रू आणि हे झालं क्यू कंडिशनल आर मध्ये. त्यानंतर आता काय बघायचं आपल्याला, पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. या दोघांमध्ये कंडिशनल संख्या कंडिशन मध्ये असतात ट्रू ट्रू ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, दोन्ही ट्रू असताना ट्रू, दोन्ही ट्रू असताना ट्रू. पहिला फॉल्स दुसरा ट्रू तरी ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, अगेन फॉल्स ट्रू ट्रू अँड देन दिस फॉल्स. इकडची साइड फॉल्स फॉल्स. बोला काय अडचण आहे? येस टेल मी नाउ. अडचण नसेल तर बोला, नाही तर बोलू नका बोला. त्यानंतर इकडची साइड झाली. आता इकडचं साइड काढता येईल. पहिल्यांदा पी अँड क्यू काढू आपण. अँडचा नियम काय, दोन्ही ट्रू असताना ट्रू, दोन्ही ट्रू असताना ट्रू. बाकी सगळे केसमध्ये फॉल्स भेटेल कारण सगळ्यामध्ये कमीत कमी एक फॉल्स आहे. बरं चेक करा तुम्ही. कळला? पी अँड क्यू दोन्ही ट्रू असताना ट्रू, दोन्ही ट्रू असताना ट्रू. आता बघा दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, हा सुद्धा फॉल्स आला, हा सुद्धा फॉल्स आला, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, म्हणजे सगळे काय आहे फॉल्स आहे. त्यानंतर पी अँड क्यू कंडिशनल आर म्हणजे उलटा जायचा. आता उलटा म्हणजे कसं, पी अँड क्यू आणि कंडिशनल आर म्हणजे असा जायचा उलटा. तर पहिला ट्रू दुसरा ट्रू तर ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर काय भेटणार फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तरी ट्रू ट्रू अगेन ट्रू अँड देन ट्रू. मग आता हे काढल्यानंतर या दोघांमध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बाय कंडिशनचा नियम आहे. म्हणजे कसा बघा, पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर, बाय कंडिशनल पी अँड क्यू कंडिशनल आर. याच्यामध्ये बाय कंडिशनचा नियम आहे. बाय कंडिशनल काय असतो, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे डिफरंट असेल तर. तर वाटल्यास मी तुम्हाला याला राऊंड करून सांगतो. बघा हा राऊंड आणि याच्यामध्ये आपल्याला बाय कंडिशन पाहिजे. तर बघा दोन्ही व्हॅल्यू ट्रू तर ट्रू आलं, दोन्ही फॉल्स जरी असेल तर सेम व्हॅल्यू आहे तर काय भेटणार ट्रू, अगेन इट इज ट्रू, अगेन इट इज ट्रू, सेम व्हॅल्यू ट्रू, सेम व्हॅल्यू ट्रू, सेम व्हॅल्यू ट्रू आणि लास्ट मध्ये आहे सगळे ट्रू ट्रू ट्रू. सो इट इज सेट टू बी द व्हिच वन, इट इज द 8 वन. आला लक्षात दाखवा. बोला आता कळालं का? सगळ्यामध्ये ट्रू 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 आला पाहिजे. येस, ज्याने प्रश्न विचारला त्याला कळालं का? येस टेल मी नाउ. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याला कळाला का? यस सर. हो सर. ठीक आहे. मग आता 10वा बोलले तुम्ही. बरं ठीक आहे 10वा बघा. मग 10वा मध्ये काय करते, ठीक आहे क्लिअर एकदम. मग 10वा मध्ये बघा, 10वा सुद्धा 3 स्टेटमेंट आहे मला वाटतं. तर बघा 10वा मध्ये काय करायचं, पी और निगेशन क्यू आणि तुला काय सांगितलं कंडिशनल आर अँड पी. सिंपल आहे, तुम्हाला करता येईल. काय करायचं, 3 स्टेटमेंट घ्यायचा आणि त्याप्रमाणे ट्रू टेबल काढायचं. बघा हाऊ टू कन्स्ट्रक्ट द ट्रू टेबल. बघा मग 10 मध्ये काय करता येईल तुम्हाला, 3 स्टेटमेंट असतील तर 3 ची व्हॅल्यू घेतली आपण. आता पहिले काय काढायचं लक्षात घ्या. आता पहिल्यांदा तुम्हाला या ब्रॅकेट मध्ये दिलं पी और निगेशन क्यू, म्हणजे आधी तुम्हाला निगेशन क्यू काढावं लागेल. निगेशन क्यू म्हणजे क्यू चा पूर्ण उलटा.
हा ट्रू असेल तर हा फॉल्स होईल, हा ट्रू तर हा फॉल्स, म्हणजे दोन फॉल्स दोन ट्रू प्रमाणे होईल. याचा उलटा म्हणजे काय, दोन फॉल्स आणि काय दोन ट्रू. त्याला निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे क्यू चा उलटा. की क्यू मध्ये ट्रू असेल तर इथे फॉल्स असेल, ट्रू असेल तर फॉल्स असेल, फॉल्स असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ट्रू, बाकी सगळे मग दिसतात. मग नंतर आता या दोघांमध्ये ऑरचा नियम, पी और निगेशन क्यू. और काय सांगतो, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू, ट्रू ट्रू, दोन्ही ट्रू आहे तर ट्रू, अगेन ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर. त्यानंतर काढायचा आर अँड टी. आर अँड टी अँडचा नियम, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इट इज ट्रू, इट इज फॉल्स, इट इज फॉल्स, इट इज फॉल्स, इट इज फॉल्स, and again it is false. ठीक आहे. त्यानंतर आता P और निगेशन Q, कंडिशनल R and P. याच्यामध्ये कंडिशनल घेऊ आपण. या दोघांमध्ये कंडिशनल सेम असल्याने वाटे ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, ट्रू फॉल्स दॅट इज नथिंग बट फॉल्स, फॉल्स फॉल्स, ट्रू, इट इज ट्रू, इट इज फॉल्स, इट इज फॉल्स. बघा ट्रू फॉल्स कंडिशन मध्ये काय असतो, फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, फॉल्स, बाकी सगळे ट्रू. बघा टी एफ टी टी एफ एफ असा आला. टी एफ टी टी एफ. क्लिअर आहे, आलं लक्षात? दावा समजला का, ज्याला अडचण होती त्याला कळाला का दावा? येस फिल्म नाव. हो सर. मग आता या पूर्ण एक्सरसाइज मध्ये असेच क्वेश्चन आहे. याला हा पहिला क्वेश्चन आला, त्याला नंतर पूर्ण क्वेश्चन फक्त ट्रूथ टेबल वर आहे. ट्रूथ टेबल वर तुम्हाला आला पाहिजे घेता. तर ट्रूथ टेबल वर पुढचे पूर्ण क्वेश्चन ट्रूथ टेबल वरच आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये एक क्वेश्चन दाखवतो आणि तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. येईल तुम्हाला 100%. जसा आज तुम्ही विचारला आठवणी दावा, तसं मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो क्वेश्चन. तुम्हाला जे नाही आला तुम्ही मला उद्या विचारता येईल, सर हे क्वेश्चन नाही आले करून द्या म्हणून, ते करून देतो मी. राईट आहे, आलं लक्षात? ठीक आहे, समजलं का? हो सर. आता दुसरा क्वेश्चन मध्ये बघू. दुसरा क्वेश्चन कशावर आहे बघा. दुसरा क्वेश्चन डिपेंड आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स वर. तर टेक्स्टबुक सगळ्यांसमोर असतील. मॅथचा लेक्चर असताना समोर टेक्स्टबुक आणि नोटबुक दोन्ही सोबत पाहिजे. तर बघा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलं, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं. बघा एक प्रश्न दाखवलं तुम्हाला, बाकी कसे करतील. फर्स्ट क्वेश्चन इन दॅट. पहिला क्वेश्चन आहे negation P and Q is logically equivalent with P or Q and negation P. असा आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे इकडची जी साइड आहे ती साइड निगेशन P and Q हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे. हे पूर्ण इकडच्या साइडला. तर सर्वात पहिले याचा ट्रूथ टेबल काढायचा, नंतर या ट्रूथ टेबल काढायचं. मग दोघांमध्ये जर ट्रूथ व्हॅल्यू सेम आले, दोन्ही मध्ये जर ट्रूथ व्हॅल्यू सेम आले तर हे काय आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. नाही आला तर काय शोधत असल्यामुळे बघा सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये सर्वात पहिले स्टेटमेंट बघा दोनच आहे. पी क्यू पी म्हणजे दोन स्टेटमेंट आहे. आर कुठेच नाही, निगेशन नाही, काय नाही, आर नाहीच, दोनच आहे. म्हणजे फक्त पी क्यू घ्यायचं. दोन असताना पहिल्यात दोन ट्रू दोन फॉल्स, क्यू मध्ये अल्टरनेटली एक ट्रू फॉल्स एक ट्रू फॉल्स असा घ्या. त्यानंतर अगोदर इकडच्या साईडला घेताना पहिल्यांदा निगेशन पी घ्यावं लागेल. निगेशन पी म्हणजे पूर्ण पी चा उलटा, दोन फॉल्स घ्या दोन ट्रू घ्या. त्यानंतर निगेशन पी आणि क्यू म्हणल्यावर त्याच्यामध्ये अँडचा नियम, या दोघांमध्ये अँडचा नियम. अँडचा नियम काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही फॉल्स म्हणल्यावर फॉल्स, दोन्ही ट्रू आहे तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इकडची साईड झाली. त्यानंतर इकडची साईड काढू. तर इथे पहिले मला काय करावं लागेल, पी और क्यू. ऑरचा नियम सगळ्यांना माहिती आहे. ऑर म्हणजे काय, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. त्यानंतर तुम्हाला निगेशन पी घ्यावं लागेल. निगेशन पी ऑलरेडी मी घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा. निगेशन पी मी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे डबल घ्यायची गरज नाही. निगेशन पी इथे सुद्धा होता, निगेशन पी इथे सुद्धा आहे, डबल घ्यायची गरज नाही. म्हणजे याचा फक्त तुम्हाला काय करायचं, हे पी और क्यू आणि हे निगेशन पी.
याच्यामध्ये दोघांमध्ये काय आहे अँड आहे अँडचा नियम वापरावा लागेल दोघांमध्ये तर बघा तर काय चालू आहे आपलं आता पी और क्यू अँड निगेशन पी या दोघांमध्ये अँडचा नियम फॉल्स फॉल्स दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आणि हे काय आलं ट्रू फॉल्स काय आलं इट इज नथिंग बट अँड आहे ना फॉल्स तर बघा आता याला आपण काय करू नंबरिंग करू याला 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5 याला 6 तर आपण जर पाहिलं तर इकडच्या साईडला तुमचा कोणता कॉलम आला निगेशन पी आणि क्यू म्हणजे कॉलम नंबर कोणता आहे 4 निगेशन पी आणि क्यू हा कॉलम नंबर 4 आणि इकडचा हा शेवटचा कोणता आहे कॉलम नंबर 6 दोघांमध्ये जर व्हॅल्यू पहा एफ एफ टी एफ यांच्या सुद्धा काय आली एफ एफ टी एफ दोघांमध्ये सेम येते काय ते तुम्हाला सिन्स द एंट्रीज मग हा सगळ्यांमध्ये कॉमन असतील हे जे मी लिहून द्याल तुम्हाला सिन्स द एंट्रीज in column कोणता कॉलम इन कॉलम नंबर 4 and 6 are identical दोघांमध्ये कैसे व्हॅल्यूज कसे आयडेंटिकल आहे आयडेंटिकल मला किंवा सेम म्हणा दोघांचा मीनिंग कसा आहे सेम आहे तर देअरफॉर आपल्याला म्हणता येईल निगेशन पी आणि क्यू हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे पी और क्यू आणि निगेशन पी चा बोला अलग लक्षात यस इज दॅट क्लियर बोला जरा फास्ट कळलं का हो सर. मग आता बाकीच्या क्वेश्चन मग आता बाकीच्या क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला ट्रू टेबल काढून देवा घ्यायचा करतोय का मग सांगा किंवा एखादा 3 चा असेल तर 3 चा घे तुम्ही सांगा एक काम करू आपण सर्वात सिंपल क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी पहिले दोन दाखवलं आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल किती क्वेश्चन आहे 6 7 8 9 10 क्वेश्चन आहेत आता तुम्ही मला सांगा 10 पैकी तुम्हाला कोणता असं वाटतंय की बघून येत नाही जे येत नाही ते पण बघू आणि उरलेले क्वेश्चन तुम्ही करा सांगा एक मुलींमध्ये सांगा एक मुलांमध्ये सांगा दोघांमध्ये की क्वेश्चन करू आणि मग उरलेले क्वेश्चन तुम्हाला करता येईल नाही आलं तर उद्या आता आज जसा विचारला आल्या ते प्रश्न विचारायचा आपण आल्यानंतर तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू त्यानंतर सॉल्व्ह करू येस सांगा आता मला क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल 10 क्वेश्चन आहे तर 10 पैकी मुलींमध्ये एक सांगायचा मुलांमध्ये एक सांगायचा सांगा कोणता क्वेश्चन करून द्यायचा फास्ट टेल मी फास्ट लवकर सर 9 नंबर डायरेक्ट 9 का बरं ठीक आहे मुलांमध्ये 9 मुलीने आता नंतर बघा सांगा काय सांगितलं आणि हे जे आहे हे सगळ्यामध्ये कॉमन असते बघा तीन एंट्रीज जे काही कॉलम नंबर असेल इथे फक्त कॉलम नंबर चेंज होणार जे कॉलम नंबर आला सेम पण लिहायचं सेम तीन एंट्रीज इन कॉलम नंबर जे आला ते आणि दुसरा कॉलम आर आयडेंटिकल किंवा सेम आयडेंटिकल मला किंवा सेम मला दोघांचं मीनिंग कसं आहे सेम म्हणून ते लॉजिक आहे तर आता हे क्वेश्चन नंबर 9 म्हणलेले आहे बघू आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय आहे बघावं लागेल 9वा क्वेश्चन म्हणजे हा वेट लांब म्हणलं ठीक आहे negation of P or Q or P or Q and ऐसा कंजक्शन R आता है क्वेश्चन राइट है is logically equivalent with R is logically equivalent with R असा त्यांनी प्रश्न विचारला एकदा बघून घेऊ negation of P or Q or P or Q and R this one काय करता येईल तुम्हाला फक्त P Q आणि R तिन्ही स्टेटमेंट आहे तर तिन्ही स्टेटमेंटचा वापर करावा लागेल असं काही खास नाही याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन बघून घे तर तीन स्टेटमेंट असल्यामुळे P Q R चार ट्रू 4 false 2 true 2 false हे सगळ्यांना माहिती तीन स्टेटमेंट असताना आता सर्वात पहिले काढावं लागेल P और Q और सगळ्यांना माहिती
ट्रू ट्रू दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू 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 दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स. त्यानंतर पी और क्यू चा निगेशन म्हणजे कम्प्लीट. याचा अर्थ काय निगेशन ऑफ पी और क्यू म्हणल्यावर याचा पूर्ण निगेशन पी और क्यू चा पूर्ण निगेशन म्हणजे फॉल्स 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 फॉल्स. आणि शेवटचे दोन निगेशन ऑफ पी और क्यू. मग आता या निगेशन ऑफ पी और क्यू आणि हा पी और क्यू मध्ये ऑर त्याच्यामध्ये ऑर या दोघांमध्ये ऑर असा नियम. दोघांपैकी जरी ट्रू असेल तर ट्रू हे ट्रू हाही ट्रू हाही ट्रू हाही ट्रू इट इज अगेन ट्रू इट इज अगेन ट्रू सगळे ट्रू. हा ऑर संज्ञा. त्यानंतर आता अँड आर या सगळ्यांचा आर सोबत घ्यायचा म्हणजे त्याचा निगेशन पी निगेशन ऑफ पी और क्यू और पी और क्यू चा कंजक्शन आर सोबत म्हणजे याच्यामध्ये आर सोबत कंजक्शन कंजक्शन म्हणजे अँड चा नियम काय सांगतो दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू एक जरी ट्रू असेल तर फॉल्स दोन्ही ट्रू असेल तर ट्रू एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स दोन्ही ट्रू असेल तर ट्रू एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स दोन्ही ट्रू असताना ट्रू एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. नंबरिंग करा 1 2 3 4 5 6 कोणता व्हायचा आपल्याला मग हे कुठे आला हे पूर्ण एवढी ब्रॅकेट कॉलम नंबर 6 मध्ये बरोबर ही पूर्ण कॉलम नंबर 7 मध्ये हा कॉलम नंबर शेवटचा. सर जरा साईडला सर का नाही असं बघा इथे बघा आधी आहे कॉलम नंबर 7 आहे तर हे बघा कॉलम नंबर 7 इकडची साईड आणि आता याची व्हॅल्यू कोणासोबत बघायचं कोणाला लॉजिकली इक्वल म्हणलं त्यांनी आर सोबत तर आर आहे ऑलरेडी आपल्याकडे हे आर पहिला मला दोघांमध्ये व्हॅल्यू टी एफ 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 दोघांमध्ये व्हॅल्यू कसे सेम कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 हे दोन्ही कसे सेम व्हॅल्यू झाले त्यामध्ये तर देअरफॉर दे आर आयडेंटिकल. मग तुम्हाला इथे सेम सिन्स the entries in column 3 and column 7 are identical किंवा सेम तर therefore मला काय सांगता येईल negation of P or Q or P or Q and R is logically equal. बोलो आया चाला करें मुलांमध्ये प्रश्न विचारला होता मुलांचा टर्न झालेला आहे सांगा मुलींचा एक चान्स आहे मुलींमध्ये एखादा प्रश्न विचारा 2 मध्ये टोटल 10 आहे मुली बघायलेत का आहेत का मुली रोशनी आहे सांगा पास कोण कोण साक्षी आहे ऋतुजा आहे नेहा आहे सांगा लवकर मुलींमध्ये आहे बरेच मुली आहेत सांगा कोणता क्वेश्चन कोण द्यायचं मेसेज दिल्याशिवाय तुम्ही सांगितलेलं बरं आपल्याला ऑडिओ ऑन करायचं सांगायचं ते मेसेज कसं आहे ते लांबून दिसत नाही मला तुम्ही सांगितलं तर स्पष्ट ऐकू येतो कोणता बोलले तुम्ही मला दिसत नाही मेसेज प्रतीक्षा 5 वाला बोलायचे असेल तर ऑडिओ ऑन करा आणि बोला त्याला काय आणि बंद करायचं लागेल कोणता क्वेश्चन पडली तो 5 का प्रतीक्षा आता 5 क्वेश्चन
काय पाचव्या क्वेश्चन मध्ये बघा आता पाचवा असं काय नाही पाचव्या मध्ये सोपं आहे तुम्ही करून बघितलं असं तरी आला असतं ठीक आहे जाऊ दे तुम्ही विचारलं लॉजिकल इक्विव्हॅलेन्स पी कंडिशनल आर आणि क्यू कंडिशनल आर these are logical equivalence हे आपण दाखवायचा दाखवता येईल असं काही खास नाही सिंपल आहे बघा आता काय करायचं तीन स्टेटमेंट असताना हे दोघंच पोचलो आपण पी मध्ये 4 ट्रू 4 फॉल्स राईट आहे क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स आणि यामध्ये अल्टरनेटली एक ट्रू एक फॉल्स घ्यायचं हे प्रत्येकाला माहिती आहे आपण बरेच क्वेश्चनामध्ये केलेले आहे त्यामुळे तुम्हाला सध्या अडचण नाही आता पहिल्या इथे बघावं लागेल पहिले काय करावं लागेल पी और क्यू ऑरचा नियम दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू तर पी और क्यू मध्ये ट्रू 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 शेवटचे दोन काय भेटणार फॉल्स कारण दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स त्यानंतर पी और क्यू चा कंडिशनल आर सोबत उलटा जायचा म्हणजे आता पी और क्यू पहिली स्टेटमेंट झाली आणि आर म्हणजे दुसरी असा जायचं बरं का असं नाही असं गेलं तर चुकणार तुमचं जे पहिला आहे कंडिशनल मध्ये लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कंडिशनल करता त्यामध्ये पहिली स्टेटमेंट आणि दुसरी स्टेटमेंट महत्वाची असते त्यामुळे आता पी और क्यू म्हणजे पहिला आहे आणि आर म्हणजे दुसरा आहे म्हणजे आपल्याला असा बघायचा पहिली हे झाली दुसरी हे झाली खूप चुकून जाते व्यवस्थित करा कंडिशनल मध्ये व्यवस्थित करा पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स दोन्ही ट्रू तर ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स दोन्ही ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स हे ट्रू आणि हा सुद्धा काय झाला एकाच्या साईडला या पी कंडिशनल मध्ये आता पहिले पी नंतर आर याच्यामध्ये कंडिशनल पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रू इट इज फॉल्स इट इज ट्रू इट इज फॉल्स इट इज ट्रू इट इज ट्रू इट इज ट्रू आणि अगेन लास्ट मध्ये ट्रू त्यानंतर क्यू कंडिशनल आर कंडिशन तर पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रू पुन्हा फॉल्स पुन्हा ट्रू पुन्हा ट्रू पुन्हा ट्रू फॉल्स पुन्हा ट्रू आणि पी कंडिशनल आर अँड क्यू कंडिशनल आर या दोघांमध्ये अँडचा नियम दोन्ही ट्रू असेल तर ट्रू दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि बघा मग कोणामध्ये बघायचं आपल्याला टी एफ टी एफ टी एफ टी टी कॉलम नंबर कोणत्या नंबरला आला आहे 4 नंबरिंग करा 1 2 3 4 5 6 7 8 हे कोणत्या नंबरला आला 8 नंबरला आला आणि तिथं शेवटचा आपल्याला 8 बघा जरा व्हॅल्यूज दोघांमध्ये बरोबर आहे का टी एफ टी एफ टी एफ टी 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 एफ टी एफ टी एफ टी टी राईट बघा जरा व्हॅल्यूज बरोबर आहे दोघांमध्ये व्हॅल्यूज कसे सेम आहे पण काय सांगता येईल therefore same post reason since the increase since the increase in column 5 and 8 are identical किंवा त्याला काय म्हणता येईल सेम therefore हे काय असेल लॉजिकल इक्विव्हॅलेन्स का आता पण आला का लक्षात काय म्हणता आला लक्षात येस टेल मी नाउ फास्ट आला का लक्षात तुमचं हो बाकी त्यांना मग आता उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करता येईल का 2 मध्ये हो सर हो आता पुढच्या क्वेश्चनला जातो जे नाही क्वेश्चन आला तुम्हाला आलेल्या उद्या विचारता येईल काय अडचण नाही नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आज एक्सरसाइज संपून जाईल 3 पण सारखाच क्वेश्चन संपलंच एक्सरसाइज संपून जाईल आता नंतर मग पुढचा भेटलं पुढचा क्वेश्चन नंबर 3
बघा आता काय करते. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला, examine whether each of the following statement pattern is a tautology or a contradiction or a contingency. तुम्हाला सगळं माहिती आहे. प्रत्येक याच्यामध्ये ट्रूथ टेबल काढायचा आणि ट्रूथ टेबलची शेवटची ट्रूथ व्हॅल्यू पाहायची. सगळे व्हॅल्यू जर ट्रू आले तर ते टॉटॉलॉजी, सगळे व्हॅल्यू फॉल्स आले तर काय कॉन्ट्राडिक्शन, आणि दोन्ही आत येत असेल तर काय म्हणतात त्याला कॉन्टिन्युअस असं आहे. त्यामध्ये पहिला आहे बघा, P and Q कंडिशनल Q और P असा आहे. मग सेम तोच आहे, ही पूर्ण एक स्टेटमेंट तसं आहे. आता काय करायचं, आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं. ट्रूथ टेबल काढल्यानंतर शेवटचा कॉलम पाहायचा. शेवटच्या कॉलम मध्ये सगळे ट्रू असेल तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन, आणि दोन्ही आले तर कॉन्टिन्युअस. दोन स्टेटमेंट आहे. तीन मध्ये दोन ट्रू दोन फॉल्स, याच्यामध्ये एक ट्रू फॉल्स एक ट्रू फॉल्स. तर पहिले मला घेता येईल P and Q. सांगा यांचा नियम काय, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, एक्झॅक्टली फॉल्स असेल तर फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स, सगळे फॉल्स. ठीक आहे. आता बघा, आता काय घ्यायचं, Q और P. और मध्ये एक्झॅक्टली ट्रू असेल तर ट्रू, ट्रू, ट्रू आणि काय फॉल्स. दोघांमध्ये कंडिशनल P and Q कंडिशनल Q और P. कंडिशनचा नियम काय सांगतो कळलं माहिती. पहिला ट्रू दुसरा ट्रू, ट्रू. पहिला फॉल्स दुसरा ट्रू तरीही ट्रू, पहिला फॉल्स तरीही ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू. सांगा काय आलं, ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू. सगळे व्हॅल्यूज कसे आहेत, ट्रू आहे. तर हा काय तुम्हाला टॉटॉलॉजी आहे. रिझन असं घ्यायचं, सिन्स the entries in last column are all true, or else it is a top आ गया. यस, अलग अलग लक्षात बोला. क्लियर. हो सर. हो सर. सांगा तुम्हाला ते सांगा. तिसरा मधला सांगा, तुम्हाला जे सांगायचं ते क्वेश्चन तुम्ही सांगू शकता. सांगा तिसरा मधला कोणता क्वेश्चन सांगायचा ते करू आपण. एक शेवटचा क्वेश्चन काय तुम्हाला सगळंच करता येईल. कम्प्लेक्स आहे, सांग फास्ट. लास्ट क्वेश्चन सांग. 10th. कोणता 10th. लावा. लावाला नाम आहे रे. गावामध्ये करता येईल तुम्हाला, लांब आहे फक्त तो. करता येईल पण खूप लांब आहे. ठीक आहे, करून बघू. हे बघ काय ते कंडिशनल भारी विचारलं. सर्वात मोठा म्हणजे आपल्या डोक्यात ताणच नाही का, तर करून देते. करा ना, काय अडचण आहे. ट्रूथ टेबल काढता येते का, ट्रूथ टेबल व्यवस्थित काढलं तर 100% येते. तीन स्टेटमेंट विचारता तुम्ही, तुम्हाला तीन स्टेटमेंट काय अडचण आहे, सेम आहे तीन स्टेटमेंट प्रत्येक याच्यामध्ये. आता काय अडचण नाही गेली पाहिजे. दोन ट्रू दोन फॉल्स. सांगा पहिले काय काढताय तुम्ही, सांगा पहिले काय काढायचं सांगा. तुम्ही सांगा पहिले काय काढू, पहिले काय काढू पाच सांगा. सांगा ना पहिले काय काढायचं. नेगेशन क्यू.
व्हेरी गुड. निगेशन क्यू. छान. उलटा. आला व्हेरी गुड. छान. असं उत्तर आले तर थोडा चांगला वाटतं. छान. आता काय करायचं? निगेशन क्यू और आर. निगेशन क्यू और आर. त्याच्यामध्ये ऑरचा नियम. और काय सांगतो? दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू. दोन्ही फॉल्स असताना फॉल्स. हा ट्रू, हाही ट्रू, हा फॉल्स, हा ट्रू आणि हा. ठीक आहे. त्यानंतर काय करता येईल? पी कंडिशनल निगेशन क्यू और आर. याच्यामध्ये कंडिशनल नियम. ट्रू, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, फॉल्स, दोन्ही ट्रू, ट्रू, अगेन ट्रू, अगेन ट्रू, अगेन ट्रू, ट्रू. हा इफेक्ट साइड कंप्लीट झाली. काय अडचण नाही, सिंपल आहे. मग आता इकडे जाऊ. इकडे पहिले काय करावं लागेल? क्यू कंडिशनल आर. हा झाला ट्रू, फॉल्स, ट्रू, 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 फॉल्स, ट्रू आणि शेवटी ट्रू. त्यानंतर पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. याच्यामध्ये कंडिशनल ट्रू, फॉल्स, ट्रू, 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 ट्रू. संपलं. आता याचं निगेशन, या पूर्ण निगेशन, कंप्लीट निगेशन. फॉल्स, ट्रू, फॉल्स, 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 फॉल्स. बरोबर. येस. मग आता या दोघांमध्ये बाय कंडिशन, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. हा याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये बाय कंडिशन. बाय कंडिशनचा नियम सगळा पाठ. दोन्ही जर सेम असेल सेम, मी राऊंड करतो वाटल्यास तुमच्यासाठी. कशामध्ये पाहिजे बाय कंडिशन? हा त्याच्या आणि शेवटच्या याच्यामध्ये बाय कंडिशनचा नियम. बाय कंडिशन काय सांगतो? दोन्ही सेम असेल तर ट्रू भेटणार, डिफरंट आहे म्हणून फॉल्स, डिफरंट आहे म्हणून फॉल्स, 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 फॉल्स. सगळे फॉल्स भेटणार. बघा तुम्ही, सगळे फॉल्स. डिफरंट आहे, इथे ट्रू आहे तर बाकी सगळे फॉल्स आहे. मला सांगा सगळे एंट्रीज कसे आले? Since all the entries in last column are, since all the entries in last column are false, hence it is contradiction. Since all the entries in last column are false, hence it is, hence it is contradiction. बोला अलग लक्षात. Yes, tell me. Clear आहे? ज्यांनी विचारलं त्याला आला का? 10 क्वेश्चन विचारले त्यांनी. तर बोला ना, हो नाही काहीतरी मला. आवाज येते का माझी? हो सर. समजलं सर. तुम्ही काय करता? जेवढे एक्सरसाइजचे रिमेनिंग क्वेश्चन्स आहे ते ट्रूथ टेबल काढून मला सांगा. आज तुमच्यासाठी पूर्ण एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं. जे क्वेश्चन नाही आला त्याला राऊंड करा, उद्या आल्याला आपल्याला विचारा, आपण ते क्लासमध्ये सॉल्व्ह करू. आला असेल तर अभिनंदन, नाही आलं तर आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करू. इज दॅट क्लिअर? आला लक्षात सगळ्यांना? हो सर. साईडला सर करा थोडं. तू घेऊन गेलीस काय? काय अडचण येते? रेकॉर्डिंग सर काल झालेल्या लेक्चरची रेकॉर्डिंग टाका ना. कालची रेकॉर्डिंग राहिली ना? कालची रेकॉर्डिंग आणि आजची रेकॉर्डिंग तुम्हाला द्यायची राहिली, ते देतो मी. सध्या आपल्याकडे नेटवर्क नाही.